आणखीन स्पेशल मुमेंट्स अर्थात ते एंटरटेनमेंट क्वीन राखी सोबतचे होते. राखी घरात आल्यानंतर तुलाही उत्साह आला की गेम खेळण्यासाठी, कारण ती खूप खूप आला. सगळ्यांना बूस्ट करत होती आणि तुझ्यासोबतही बरेच इंटरॅक्शन व्हायचे, नोकझोक व्हायची, छान गमती जमतीही व्हायच्या हो. त्या निमित्तानं. राखी येऊन तिला मी सांगितलं, आमचा तो एक टास्क होता, तिला कोणाला गिफ्ट द्यायचं होतं हा. चॉकलेट्स म्हणून. कोणाला द्याल घरच्या सदस्याला, मी राखीला चूज केलं. मी काट्याच्या मेंबरला कोणाला चूज करू शकलो असतो, पण मी तिला गेलं की ती फक्त माझ्यासाठी गिफ्ट नव्हती, अख्ख्या घरासाठी गिफ्ट होती. Correct. बिग बॉस या गेमसाठी गिफ्ट होती. कारण ती एक असं व्यक्ती, कारण त्यात वाईल्ड कार्ड म्हणून आली ती. पहिल्या दिवसापासून आम्ही जे त्या घरात होतो, कुठे ना कुठे ते बोर्डम सेट इन होतोच, मोनोटनस होतच ते शेवटी. खरं. यू नीड अन एक्सटर्नल फोर्स टू ब्रेक दॅट. आणि राखी असा फोर्स, सुनामी, खरंच ती सुनामी होती. हो. आणि ती आली आणि सगळं तिने उलट पुलट करून टाकलं. आणि लोक जे नको होती ती गेली, जो टिकायची होती ती राहिली, आणि त्यांचे खरे कलर्स बाहेर आले ऍक्च्युली तिच्यामुळे. हो. सो त्यामुळे आय रिअली व्हॅल्यू दॅट अबाउट राखी, की ती पर्सनली एक व्यक्ती आहे. म्हणजे बहुतेक तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल राखी सावंत कशी ऑफ कॅमेराज, पण ती फारच एक लागवी व्यक्ती आहे, खूप केअरिंग व्यक्ती आहे, सगळ्याची खूप काळजी घेते. पण गेम मध्ये ती अतिशय वेगळी असते. हो. आणि ती लोकांच्या कॅमेरा समोर ऑन झाला की माहिती तिला काय होतं, ती वेगळीच म्हणते काहीतरी.